नमस्कार मंडळी, मी जयदीप मराठवाडा.com या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मंडळी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ओबीसी नेते यांच्यामध्ये आज मुंबईमध्ये प्रामुख्याने महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी जो हैदराबाद गॅझेटियरच्या मागणीसहित जो GR मंजूर करून घेतला होता, याच्याच विरोधात 10 ऑक्टोबर रोजी ओबीसी समाजाकडून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आंदोलन आणि उपोषण हे ठिकठिकाणी पुकारण्यात येणार आहेत. याच्याच अनुषंगाने महाराष्ट्रामध्ये काही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये आणि याच्यावरती काही तोडगा काढण्यात येईल का, याच्या अनुषंगाने आज मुंबई येथे मुख्यमंत्र्यांनी बैठकीचं आयोजन केलेलं आहे. प्रामुख्याने या बैठकीमध्ये छगन भुजबळ, काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार, पंकजा मुंडे आणि असंख्य ओबीसी नेते हे हजर राहण्याची शक्यता आहे. आज दिवसभरामध्ये प्रामुख्याने काही महत्त्वाच्या घडामोडी देखील घडणार आहेत. याच्यामध्ये प्रामुख्याने 2 सप्टेंबर रोजी जे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी आंदोलन करून त्यांच्या 8 अटीशर्ती सरकारकडून मान्य करून GR घेतला आणि प्रामुख्याने या GR वरती सरकारकडून काम देखील करण्यात येत आहे. कुणबी नोंदींचं देखील असंख्य प्रमाणामध्ये वाटप चालू आहे आणि याच्याच अनुषंगाने ओबीसी देखील आक्रमक झालेला आहे. याच्यामध्येच कालपर्यंत अशी माहिती होती की ओबीसी कडून छगन भुजबळ, ओबीसी नेते लक्ष्मण हाके हे प्रामुख्याने विरोध करत आहेत, पण आज अशी माहिती मिळत आहे की याच्यामध्ये काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांनी देखील मागणी केलेली आहे आणि त्यांची मागणी अशी आहे की संपूर्ण GRच हा 2 सप्टेंबर रोजी जो मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी मंजूर करून घेतला होता, हा GRच त्यांना रद्द करायचा आहे. प्रामुख्याने याला ओबीसी समाजाला नुकसान होऊ शकतं, ओबीसी मध्ये असंख्य मराठा प्रवर्गाला एंट्रीज मिळते असं त्यांचं म्हणणं आहे आणि याच्या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांनी याच्यावरती प्रामुख्याने काहीतरी तोडगा काढला पाहिजे, ही भूमिका ओबीसी समाजाची होती. ठिकठिकाणी महाराष्ट्रभरामध्ये याच्या विरोधात आंदोलन देखील, उपोषण देखील चालू झालेले आहेत. पण प्रामुख्याने जी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी मागणी मान्य करून घेतलेल्या आहेत, या मागण्यावरती देखील सरकार सहमत होतं आणि सकारात्मक होतं. त्यांनी जरी या मागण्या मान्य केल्यात आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचं देखील असं म्हणणं आहे की आपल्याला ओबीसी मधून आरक्षण मिळणार आहे आणि त्याची प्रोसेस चालू आहे. कालच त्यांनी जो दसरा मेळावा होता नारायणगडावरती, त्याच्यामध्ये देखील असं स्टेटमेंट केलेलं आहे की आपण सरकारला अजून 1 महिन्याचा वेळ देणार आहे. 1 महिन्यामध्ये सरसकट मराठा समाजाला जर आरक्षण दिलं नाही, कुणबी नोंदीमध्ये घेतलं नाही, तर त्यांची देखील याच्या पुढे आक्रमक भूमिका असणार आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आता पुढील महत्वाची बैठक देखील दिल्लीला घेणार आहेत. त्यांना देखील बहुसंख्य नेत्यांचा, पक्षांचा देखील पाठिंबा आहे आणि जो विरोधात जाणार आहे त्याची देखील कार्यक्रम लावण्याची त्यांनी भूमिका घेतलेली आहे. अशातच ओबीसी नेत्यांची आणि मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत आज काय निर्णय होतोय हे देखील महत्वाचं आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? जी ओबीसी नेत्यांची प्रामुख्याने मागणी आहे की हैदराबाद गॅझेटियर जी अट आहे ही रद्द व्हावी, मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळू नये, ओबीसी समाजाची मान्य होईल का, हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि जो हैदराबाद गॅझेटियर सहित मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी ज्या मागण्या केलेल्या आहेत, या मागण्यांमुळे ओबीसी समाजाला देखील काही नुकसान होऊ शकतं का, हे देखील आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. आज महाराष्ट्रभरामध्ये खूप महत्वाचे अपडेट घडणार आहेत, त्याच्यावरती देखील आपण मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांचं काय स्टेटमेंट येतं याच्यावरती देखील आपण प्रामुख्याने चर्चा करू. त्याच बरोबर आज मुख्यमंत्री आणि ओबीसी नेते यांच्यामध्ये देखील काय चर्चा होती हे देखील आपल्याला मीडियाच्या माध्यमातून कळणार आहे. आपण याच्यावरती देखील विश्लेषण करू आणि या मुख्यमंत्र्यांच्या आणि ओबीसी नेत्यांच्या बैठकीमध्ये प्रामुख्याने छगन भुजबळ आणि विजय वडेट्टीवार, पंकजा मुंडे आणि यांच्या व्यतिरिक्त कुठले कुठले ओबीसी नेते देखील हजर राहतात, हा देखील खूप महत्वाचा विषय आहे आणि याच्यावरती मुख्यमंत्री काय तोडगा काढतात हे देखील आपण पाहू.